माझी माय सरस्वती माले शिकविते बोली. लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती. अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामधून सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली गुपितं आपल्यासमोर बहिणाबाईंच्या साहित्याने उपलब्ध करून दिली. याच साहित्याबद्दल आज आपल्याशी संवाद साधणार आहेत शिल्पा गोखले. वक्तृत्व, निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या शिल्पाताई गोखले यांचं वैशिष्ट्य म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक अशा अनेक ठिकाणी गेल्या 10 वर्षात 910पेक्षा अधिक वक्तृत्वाच्या कार्यक्रमांचे सादरीकरण त्यांनी केलेले आहे. त्यांच्या विषयाची व्याप्ती देखील खूप मोठी आहे. जवळपास 50 विषयांवरती शिल्पाताई आपली व्याख्यानं सादर करत असतात. आज बहिणाबाईंच्या साहित्याबद्दल त्या स्वछंदच्या कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे या उपक्रमाअंतर्गत आपल्याशी संवाद साधत आहेत. मी सौ शिल्पा मकरंद गोखले, व्याख्याती. तर दीपालीताईंनी त्यांच्या YouTube चॅनलसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरींवर बोलू शकाल का अशी विचारणा केली. तर बहिणाबाई चौधरी माझ्या जिव्हाळ्याचाच, त्यांचं काव्य हा जिव्हाळ्याचाच विषय आहे. तर मला अतिशय आनंद झाला. या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये सगळी मंडळं बंद आहेत, तर त्यामुळे सगळं ठप्प झाल्यासारखं झालं होतं. तर मला इतका आनंद झालेला आहे की बऱ्याच दिवसांनी मी प्रेक्षकांच्या भेटीला, तो म्हणजे अवर्णनीय आनंद आहे. तर जास्ती पालनार न लावता त्या बहिणाबाई चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांचं चरित्र आणि काव्य या विषयाला थेट सुरुवात करते. आपल्या रिवाजाप्रमाणे गणरायाला, आई सरस्वतीला मनोभावे प्रणिपात करून काव्य माऊली बहिणाबाई किंवा बोल बहिणाबाईंचे, बहिणाबाईंचं काव्य एक चिंतन चिंतामणी जे शीर्षक देऊ ते, तर तो विषय आपल्या पुढे सादर करताना की बहिणाबाई चौधरींवरती बोलताना, त्यांच्याविषयी वर्णिताना एक कवयित्री म्हणते, कोटी कोटी नमन माझे नमन गमावली, अखंड कष्टताना स्फुरलेलं तुझं काव्य शीतल गारव्याची सावली. याच्यातच सगळं बहिणाबाईंच्या काव्याचं श्रेष्ठत्व आणि मर्म दडलेलं आहे की अखंड कष्टताना म्हणजे काबाड कष्ट करताना, राब राबताना जे तू काव्य निर्मिलेस, स्फुरलेलं तुझं काव्य म्हणजे उत्स्फूर्तता आहे, स्वयंस्फूर्तीजन्य असं त्यांचं काव्य आहे. तर ते कसं आहे, तर रोजच्या ह्या वृक्ष निरस किंवा थकवणाऱ्या आपल्या जीवनामध्ये शीतल गारव्याची सावली आहे, आनंद देणारं आहे, सकारात्मकता जागवणारं काव्य आहे. आज आणि आपण या महामारीच्या दिवसात खूप त्रस्त झालेलो आहोत, नैराश्याने ग्रासलेलो आहोत. तर या कालखंडात तर हे काव्य म्हणजे या काव्याचं स्मरण म्हणा, अभ्यास म्हणा, हा तर आपल्याला विशेष आनंद देईल किंवा जास्तीत जास्त सकारात्मकतेकडे नेणारा हा प्रवास आहे. त्यांच्या काव्याचं सगळं जे विस्तृत वर्णन मी करेन ते. तर असो, तर अशा या बहिणाबाई चौधरी आणि त्यांचं काव्य विश्व उलगडून दाखवताना एक सर्वप्रथम मला फक्त स्पष्ट करावंसं वाटतं की बहिणाबाई सिऊरकर, तर ही तुकारामकालीन आणि तुकाराम शिष्याच आहेत त्या. तर ह्या प्रसिद्ध महान म्हणजे संत स्त्री ह्या वेगळ्या आहेत आणि गेल्या शतकातल्या जळगावच्या शेतकरी वर्गातल्या बहिणाबाई चौधरी, सोपानदेव चौधरींची आई. आणि बहिणा सिऊरकर म्हणजे एक काय परमोच्च पद गाठलेली ती संत स्त्री आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला विस्तार, एकनाथ जनार्दन खांब दिला भागवत, तुका झाला ते कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. म्हणणारी ती
थोर संत स्त्री वेगळी, नावात साधर्मी आहे. माझाही एक काळी गोंधळ झालेला आहे. म्हणून हे मुद्दाम विशद करते. बहिणा चिऊरकर संत स्त्री वेगळी आणि बहिणाबाई चौधरी कवयित्री ही वेगळी. असो, बहिणाबाईंचं चरित्र आणि काव्य उलगडताना हे की प्रज्ञा आणि प्रतिभेचा वरदहस्त लाभलेली ही एक थोर काय म्हणू कवयित्री आहे आणि प्रतिभाशक्ती म्हणते तेव्हा ती तर निसर्गाने बहाल केलेली एक अलौकिक, अनोखी अशी देणगी आहे. तर त्याचं वर्णन करताना नासी फडके म्हणतात, त्याला म्हणजे या प्रतिभाशक्तीला स्फुल्लिंग किंवा ठिणगी अ, या स्वरूपात त्याचं वर्णन करतात किंवा आरती प्रभू म्हणतात. त्यांच्या गूढकाव्यामध्ये म्हणतात ते, की ती येते आणि जाते, येताना कधी कळ्या आणीते आणि जाताना फुले मागिते. म्हणजे ती प्रतिभाशक्ती, की तो जो दैवी आविष्कार आहे, प्रकटीकरण आहे, ती येते आणि जाते, येताना कधी कळ्या आणीते आणि जाताना फुले मागिते, की ती प्रतिभाशक्ती म्हणजे की कधी-कधी आपल्याला अनेक कल्पना स्फुरतात आणि त्याच्यातनं मग त्याची जी प्रकटीकरण, निर्मिती म्हणजे काव्य निर्मिती त्याच्यातनं होते. पण नेहमीच काव्य स्फुरेल, ती बीजं अंकुरतील असं नाही. कधी-कधीच त्या कळ्यांची फुलं होतात. किंवा कवी बी यांचं जे गूढकाव्य आहे, की चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या बोले ना. म्हणजे कवीची प्रतिभाशक्ती त्याच्यावर रुष्ट झाली आहे, नाराज झाली आहे, काही केल्या ती उमलत नाहीये, फुलत नाहीये आणि ती नाराज झाली आणि कवीला आता काही म्हणजे त्याच्याकडनं निर्मितीच संभवत नाहीये अशा अर्थाने. पण सांगण्याचं तात्पर्य तर अशा दैवी प्रज्ञा आणि प्रतिभेचा वरदहस्त बहिणाबाई चौधरींना म्हणजे दैवदत्त आहे. ती देणगी त्यांना मिळालेली आहे आणि एका वाक्यात म्हणजे बहिणाबाईंच्या काव्याचा परामर्श घेण्यापूर्वी एक 2 गोष्टींचा उल्लेख करून पुढे जावं लागेल, की सद्यस्थितीत मराठी म्हणजे काय म्हणू प्राप्तकाळी ह्या सध्याच्या काळात मराठी भाषेची काय स्थिती आहे ती आणि स्त्रियांची होणारी घुसमट. तर मराठी भाषेची सद्यस्थिती अशासाठी, की भाषा आणि संस्कृती, साहित्य आणि संस्कृती हातात हात घालून जातात आणि म्हणजे जर संस्कृती आपण आपली टिकवली, भाषा टिकवली, तर पुढे बहिणाबाईंचं काव्य. अहो, जर आपली भाषाच मराठी भाषाच आपली अस्तित्वात आली नाही, आपली संस्कृतीच जर मिटली, तर बहिणाबाईंच्या काव्याचा पुढे अभ्यास कोण करणार हो? तर म्हणून यासाठी आपणच अंतर्मुख होऊन विचार करूया, की आपली भाषा म्हणजे आई तुटण्याची सुरुवात ही मातृभाषा तुटण्यापासून होते. तर बहिणाबाईंचं काव्य सादर करताना सर्वप्रथम हेच, की आपल्या ह्या म्हणजे काय मायबोलीचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या भाषेचं म्हणजे संवर्धन, संरक्षण करणं हे आपल्याच हातात आहे. आणि दुसरा मुद्दा स्त्रियांची जी उपेक्षा, अवहेलना म्हणते त्यावरनं, की बहिणाबाई ह्या गेल्या शतकातल्या आहेत. 1951 ला त्या गेल्या. 1880 चा जन्म आणि 1950 किंवा 51 ला त्या गेल्या. पण आजच्या ह्याच्यात काही 8 मार्च नाही स्त्रियांच्या समस्या वगैरे हाताळायला, महिला दिन नव्हे. पण तो जो काळ असा होता ना, तेव्हा खरंच स्त्री प्रचंड उपेक्षित होती आणि काय म्हणू, तिला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, की चूल, मूल, रांधा-वाढा, उष्टी काढा इथपर्यंतच तिचं कार्यक्षेत्र सीमित होतं. प्रचंड मुस्कटदाबी होती. तर बहिणाबाई या गेल्या शतकातल्या प्रतिनिधी आहेत आणि तरी सुद्धा त्यांच्या काव्यातनं आणि त्यांच्या स्वतःच्या म्हणून चरित्रातनं स्त्री स्वातंत्र्याची, स्त्री सार्वभौमत्वाची ग्वाही उमटलेली आहे. म्हणून हा विशेष आहे आणि म्हणून स्त्रियांच्या प्रश्नांचा एक उल्लेख त्या निमित्ताने केला. आज आता काय स्त्री स्वतंत्र आहे सर्वार्थाने, पण तो काळ खरंच असा होता की स्त्री दबलेली होती, प्रचंड उपेक्षित होती. तर बहिणाबाईंचा उल्लेख करताना आहे की सखोल चिंतनातून बहिणीचं काव्य जे प्रसवलेलं आहे, निर्मिती झालेली आहे, त्याच्या मागे त्यांची प्रचंड सखोल चिंतनाची बैठक त्याच्या पाठी आहे. आणि शेतकरी वर्गातली स्त्री अखंड काम करताना, शेत शिवारात राबताना, मुलाबाळांना वाढवताना, मोटेचं पाणी हाकताना, बैलांना म्हणजे गाई-गुरांना चारा वैरण घालताना, अखंड काम करत असताना,
म्हणजे गाण्याने श्रम होतात हलके, तर त्या स्वतःच काय म्हणू विरंगुळा त्या कष्टांवर उतारा म्हणून उत्स्फूर्तपणे ते काव्य प्रसवत गेल्या, गात गेल्या, बोलत गेल्या. त्यांचे कष्टही त्यातनं हलके झाले आणि हे निश्चित आहे, आज जर त्यांचं काव्य आपण जागतं ठेवलं, तर आपलेही कष्ट म्हणजे शारीरिक, मानसिक ज्या असतील त्या विवंचना कमी करण्याचं निश्चित सामर्थ्य बहिणाबाईंच्या काव्यात आहे आणि म्हणून ती सिद्धहस्त प्रतिभाशक्ती लाभलेली स्त्री आहे. तर ती कशा स्वरूपाची आहे म्हणजे काय म्हणू सार्वभौमत्व या अर्थाने, की "फूल मी काट्यातले मज वेदनेची खंत नाही, सुगंध माझा अडवणारी एकही भिंत नाही." या मुशीतनं घडलेली जी बहिणाबाई आहे, तर त्यांचं ते काव्य आहे म्हणून तर ते विचार प्रवर्तक आहे आणि ज्याला आपण म्हणू ना मननीय, चिंतनीय, गर्हणीय आणि अनुकरणीय सगळ्याच अर्थाने बहिणाबाईंचं काव्य खूप वरच्या स्तरावर जाऊन पोहोचणार आहे. तर अशा या बहिणाबाईंचं थेट चरित्राकडे येताना, की बघा आणि परत एक ही उपेक्षित राहिलेली आहे. जेव्हा म्हणजे सह्याद्री दृकश्राव्य माध्यमातनं वाहिनीवरनं एक 40 वर्षापूर्वी वगैरे की भक्ती बर्वे इनामदार यांनी सर्वप्रथम म्हणजे बहिणाबाई थेट सादर केली आणि त्यांच्या जोडीने अ, उत्तरा केळकर उत्तरा केळकर यांनी गाऊन खोप्यामध्ये खोपा सोगरणीचा चांगला किंवा अरे संसार संसार बरीच सारी ना अगदी ही वानगी दाखल दोन आपली घेतली मी पण उत्तरा केळकरनी गाऊन अजरामर केलेली आणि भक्ती बर्वेनी बहिणाबाई जगली आणि ती घराघरात तेव्हा तर अशा या बहिणाबाई तर त्यांचा जन्म जळगावचा तापी तीरावर वसलेलं जळगाव तर म्हणजे ही खानदेशची कवयित्री आहे आणि तिकडचं जे छोटं गाव असो तर त्या गावात श्रावणामध्ये जी नागपंचमी तर नागपंचमीच्या दिवशी तर त्या पशु पक्षी निसर्गावरच प्रेम करणारी ही कवयित्री तर ती नागराजाला सुद्धा राखणदार किंवा चांगला संरक्षक अशा अर्थाने प्रेमळ अशा अर्थाने त्यांनी सापाचं किंवा नागांचं वर्णन केलेलं आहे आणि अशी ही निसर्ग कन्या नागपंचमी सारख्या की ज्या दिवशी आपण नागराजाची पूजा करतो त्या दिवशी जन्म व्हावा हा छान योगायोग आहे 1880चा जन्म आणि तेव्हाच्या रिवाजाप्रमाणे अवघ्या 13व्या वर्षी लहान वयात त्यांचं जे लग्न झालं ते बाजूच्याच गावच्या नथुराम चौधरी यांच्याशी आणि दोन्हीकडनं सासर-माहेर दोन्हीकडनं शेतकरी घराण्यातले आहेत. त्या नामती मोठी कुटुंब त्यांना मिळालेली आहेत. वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी काशी, सोपान आणि ओंकार तर 3 मुलं आहेत त्यांच्या पदरी आणि दुर्दैवाने अचानक वैधव्याचा घाला त्यांच्यावरती कोसळला. 13व्या वर्षी लग्न आणि 30व्या वर्षी वैधव्य कोसळलेलं आहे. पण एवढी करारी स्त्री आहे, की अ, हे दुर्दैव म्हणजे दुर्दैवाने वैधव्य कोसळलेलं आहे आणि त्यांची परवड होते बघून समाजात असे थोड्याच व्यक्ती असतात, खूप नसतात. पण आपली अशी वरवर सहानुभूती दाखवून आतमध्ये मात्र वाईट चिंतणाऱ्या किंवा कुचेष्टा करणाऱ्या, तर त्यांना म्हणजे चालकाया-माळकाया म्हणू ना त्यांना, तर त्या अशा स्वरूपाच्या स्त्रिया आजूबाजूच्या, तर त्यांना ठणकावताना ही स्त्री म्हणते, "नका नका आया-बाया नका करू माझी कीव, झाले माझे समाधान, आता माझे माले जीव, जरी फुटल्या गड्या मनगटी करत होतं, मनगटी करत होतं. माझी कीव करू नका, खोटी सहानुभूती अशी मला दाखवू नका, की जे काही प्रारब्धाचे भोग आहेत, जे आज माझ्यावर कोसळलेले आहेत, ते भोगायला मी माझ्या सर्व शक्तीनिशी समर्थ आहे." आणि म्हणून म्हणते ना, की त्यांच्या काव्यामध्ये जी आपल्याला सकारात्मकतेची स्पंदनं दिसतात, जाणवतात, त्या स्वतः आधी कशा जगल्यात आणि म्हणून त्याने आपल्याला तो सांगण्याचा त्यांना अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्यावरनं त्यांचं हे काय म्हणू स्वकर्तृत्वावर दिसतं. त्यावरनं एक इंग्लिश छान वाक्य आहे, की "ॲटिट्यूड क्रिएट्स अल्टिट्यूड." ह्या त्यांच्या स्वतःवरच्या प्रखर विश्वासामुळे त्यांचं व्यक्तिमत्व बघा तेवढ्या एका वरच्या स्तरावरती नेऊन ठेवलं गेलंय. आणि तो काळ विचारात घेताना तो काळ काय, आजचा काळ काय, हे विधवेचं दुःख, तिच्या वाट्याला येणारं सगळं दुःख, ते स्वानुभवावरनं चितारताना ही कवयित्री म्हणते,
की लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, त्या माळी जातीच्या. तर माळी जातीला कुंकवाची चिरी, आपल्याला सावित्रीबाई फुल्यांचं पण आठवत असेल. नेहमी कुंकवाची चिरी त्याची ती. तर त्या म्हणतात, की लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, उशिसनी गेलं कुकू, रेखा उघडी पडली. आणि पण पुढे म्हणतात, जरी फुटल्या बांगड्या मनगटी कवच होतं. पण हे विधवेचे भोग त्याने लिहिलेले आहेत, की जोपर्यंत मी सधवा होते, माझा पती माझ्या पाठीशी होता, तोपर्यंत ती कर्मरेखा ती त्या चिरीखाली झाकली गेली होती आणि उशिसनी गेलं कुकू. जशी म्हणजे विधवा पण आलं, तर रेखा उघडी पडली, की माझे कर्मभोग आता माझ्या पुढ्यात येऊन ठाकलेले आहेत. अशा अर्थाने सगळ्याच विधवांचं हे दारुण दुःख आहे. हे स्वानुभवावरनं किती समर्पक शब्दात त्याने वर्णिलेलं आहे. आणि बहिणाबाई, की एवढे म्हणजे शेतकरी घराणे, कामकाज खूप शारीरिक कष्टांची कामं करावी लागतायत आणि त्या व्यतिरिक्त मोठ्या मुलाचं अपंगत्व, नंतर एकुलती एक मुलगी काशी, हिचा म्हणजे काशीचा मुलीचा हा सासरी होणारा जाच, छळ आणि हे सगळं त्यांना एवढं सगळं दुःख होतं. वैधव्य आहेच, पण ह्या सगळ्या दुःखावरती उतारा, रामबाण इलाज म्हणून त्यांनी ती काव्य, ते जे सगळे मनीचे विचार होते ते त्या काव्यात गुंफत गेल्या. म्हणजे बोलता बोलता त्या ज्या बोलायच्या तीच काव्यफुलं म्हणून, आणि ती अजरामर काव्यलेली सगळी बनून राहिलेली आहेत. आणि त्या खरं म्हटलं ना, त्या निरक्षर, लौकिक अर्थाने शिक्षण नाही त्यांना, पण त्यांचा जो सोपानदेव चौधरी धाकटा मुलगा, आप्पा म्हणून त्यांच्या कुटुंबाचे परिचित, तर ते स्वतः कवी असल्याने आणि त्यांना आवड होती. तर आईच्या कविता ते आई बोलेल ते ते लिहित गेले. आणि दुसरा एक त्यांचा भाचा होता. तर खरं म्हणजे ह्या दोघांनी जेवढं लिहून ठेवलं तेवढंच जगापुढे आलाय. तर किती सारं त्यांच्याबरोबरच ते गेलं. कारण ते लिहून जेवढं मुलांनी लिहून ठेवलंय तेवढंच आपल्याला आज माहिती आहे. आणि ते पण आपल्याला माहिती कसं झालं, औचितपणे त्यांच्या काव्यधनाचा शोध आपल्याला लागला. तर त्याचं असं झालं, की एकदा बहिणाबाई बघा 3 डिसेंबर 1950 ला गेल्या आणि त्यानंतर 1951 ला आचार्य अत्रे सोपानदेव चौधरींकडे आले होते. तशी सोपानदेवाने, आचार्य अत्रे म्हणजे त्यांचा केवढा मोठा अ, दबदबा. तर मुलाने घाबरत घाबरत आईच्या काव्याची वही अ, त्यांच्या हातामध्ये दिली आणि परत ते बोली भाषेत, अहिराणी भाषेत त्यांच्या. तर आता अत्र्यांना काय वाटेल अशा जरा गोंधळलेल्या स्थितीत ते होते. पण सोपानदेवाने लिहून ठेवलेल्या बहिणाबाईंच्या कविता एक असे अत्रे बघत गेले मात्र. आणि नंतर ते म्हणाले, एकदम आनंदित होऊन म्हणाले, "अहो, हे 52 कशी सोनं आहे आणि पैलू न पाडलेल्या हिऱ्याचं मोल आहे." म्हणजे हे सगळी एक काव्यरत्न म्हणजे अनमोल हिरे आहेत. आणि पुढे लगेच 1952 ला बहिणाबाईंची गाणी म्हणून त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. तर त्याच्यामध्ये 47 कविता, 50 ओव्या आणि 20 स्वतंत्र व्यक्तिचित्र त्यांनी केलेली त्याच्यात आलेली आहे. कारण तेवढाच साठा सोपानाकडे होता. म्हणून एकच त्यांचा काव्यसंग्रह बहिणाबाईंची गाणी. आता तो आउट ऑफ स्टॉक असतो, पण तेव्हाचा रेकॉर्ड आहे, की अगदी बघता त्याच्या आवृत्त्या संपायच्या. आणि सर्वत्र म्हणजे बहिणाबाईंची गाणी मग ती प्रख्यात झाली. पण त्यानिमित्ताने एक, की आचार्य अत्र्यांचं हे मराठी भाषेसाठी एक फार मोठं योगदान आहे, की बहिणाबाईंची गाणी आपल्याला त्यानिमित्ताने माहिती झाली. पण म्हणजे त्या आचार्य अत्र्यांचा उल्लेख करते, तर त्या अनुषंगाने ही एक 2 वाक्यात छोटी गोष्ट, की एक गावाच्या वेशीवरती काही मुलं खेळत होती आणि एका दगडाशी निगडीत त्यांचा खेळ होता. एक चकाकता काळा दगड होता. त्याच्याशी निगडीत त्यांचा खेळ होता. खरा तो काळा दगड म्हणजे तो चिंतामणी होता. त्या मुलांना ते माहिती नव्हतं. त्यांच्या खेळात ती मग्न होती. आणि एक महात्मा त्या गावाच्या वेशीवरून दुसऱ्या गावात जाणारा, तर सहज त्यांनी पाहिलं, ही मुलं काय कशाशी खेळतायत, तर त्याच्या लक्षात आलं, "अरे, हा साधा-सुधा दगड नाहीये, हा साक्षात चिंतामणी आहे." तर तशी त्यांनी मुलाला विनंती केली, की "बाळांनो, हा जर तुम्ही मला दगड दिलात, तर त्या मोबदल्यात तुम्हाला मी काय हवं ते देईन." पण मुलाने नकार दिला, कारण त्यांचा खेळ सगळा त्या दगडाशीच केंद्रित होता म्हणून. तेव्हा तो महात्मा आपल्या वाटेने म्हणजे पुढे निघून गेला. पण हेच, की त्या मुलांना त्या
चिंतामणीचं महत्व कळलं नाही. दगड म्हणून ते त्या दगडाकडे, चिंतामणीकडे बघत होते. तर तद्वत होतं, की बहिणाबाईंच्या काव्याचं मोल त्या काळामध्ये ना समाजाला कळलं, ना त्यांच्या घरच्यांना कळलं. पुढे अत्र्यांसारखा रत्न पारखी आणि हे रत्न काव्यधन त्यांचा साठा आपल्याला प्राप्त झाला. पण अशी त्या निमित्ताने एक काय म्हणू अशी कितीतरी म्हणजे रत्न असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये. हां, आता साहित्याचा प्रांत आहे म्हणून साहित्याची गोष्ट करते. किती झाकली माणकं राहिलेली असतील, की आपल्यापर्यंत त्यांचं जी निर्मिती आहे, ती आपल्यापर्यंत आलीच नसेल किंवा येणारही नाही. तर असो, बहिणाबाईंच्या सुदैवाने आपल्याला बहिणाबाईंचं काव्य हे सगळ्यांना माहिती झालं. बहिणाबाईंची गाणी काव्यसंग्रह तो प्रसिद्ध झाला. तर अशा या बहिणाबाईंची भाषा, तर ती जी अहिराणी भाषा आहे, तर त्या भाषेत बोली भाषा तिकडची. तर त्या भाषेत सगळं बहिणाबाईंचं काव्य आहे. आणि ह्या भाषेला कसा स्वतःचाच एक असा काय म्हणू नादमाधुर्य किंवा लहेजा आहे. आणि बहिणाबाईंच्या काव्याचं मी वर्णन करते ना, तेव्हा त्याच्यामध्ये बघा हं, असं फार मोठं काही शब्द पांडित्य नाहीये किंवा ज्याला आपण म्हणू खूप मोठा झळाळता शब्दोत्सव नाहीये. पण एक निश्चित आहे, की शब्द लावण्यापेक्षा अर्थ लावण्य आणि आशय घनतेने समृद्ध अशी बहिणाबाईंची भाषा आहे. आणि भाषेचा गोडवा, अहिराणी भाषेचा गोडवा आपसूक त्यांच्या काव्याला फायदा झालेला आहे त्याचा. आणि बहिणाबाईंच्या काव्याचा अभ्यास करताना अजून एक विशेष म्हणजे, की अगदी थोडक्या शब्दात खूप मोठं तत्वज्ञान, खूप मोठी गोष्ट सांगण्याचं कसब त्यांच्या काव्यात किंवा त्यांच्या लेखणीमध्ये आहे. म्हणजे गदिमांची जी म्हणतो ना आपण शैली, ती थोडक्या शब्दात खूप मोठा अर्थ, तर ती बहिणाबाईंना दैवी देणगी लाभलेली आहे. आणि किती गंमत बघा, की जी शेतकरी वर्गातली स्त्री आहे, जिच्यावरती म्हणा म्हणजे हा साहित्यिक संस्कारांचा वसा नाही, वारसा नाही, आजूबाजूला तशी परिस्थिती नाही. लौकिक अर्थाने शाळेमध्ये त्या गेलेल्या नाहीयेत. पण तरी सुद्धा उपजत ती दैवी देणगी, प्रतिभाशक्ती संपन्न त्या असल्यामुळे त्यांना झरझर ते काव्य स्फुरत गेलं. किंवा ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, की वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. की वाचे बरवे कवित्व आणि कवित्वी बरवे रसिकत्व आणि त्या रसिकत्वाला, त्या लेखणीला जर परतत्वाचा स्पर्श झाला असेल, तर ते सर्वोत्कृष्ट असं ज्ञानेश्वर महाराज काव्याच्या संदर्भात म्हणतात. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, की आपुलिया बळे नाही मी बोलत, मज विश्वंभर बोलवितो. किंवा आपुलिया बळे नाही मी बोलत, मज विश्वंभर बोलवितो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता परी आवरेना. काय सुंदर बोलतायत बघा. तुकाराम महाराज म्हणतात, की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता परी राहावेना. म्हणजे जसं वर्ड्सवर्थ म्हणतो, की स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इनर फिलिंग्स. काव्य म्हणजे काय? स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इनर फिलिंग्स. तुकाराम महाराज तेच म्हणतात. आणि बहिणाबाईंचं पण तेच आहे. त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वयंस्फूर्तीजन्य आणि तात्काळ प्रसूती काव्याची. तर बहिणाबाई आपल्या काव्याचं श्रेय देताना काय म्हणतात, तर त्या म्हणतात, अरे घरोट घरोट कसं वाटे घर घर, अरे घरोट घरोट कसं वाटे घर घर, घरोघरीत त्याच्या माले ऐकू येतो सूर. किंवा म्हणतात, अरे घरोट घरोट ज्याच्यातून पडे पीठ, अरे घरोट घरोट ज्याच्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं वठी, पोटातून येतं वठी. स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ इनर फिलिंग्स, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता परी आवरेना. तर त्या जात्याला श्रेय देऊन मोकळ्या होतात. आपल्याला त्या जात्याची, त्या दगडी पात्यांची घरघर असह्य वाटेल, आपण कानावर हात ठेवू, काय कटकट लावली असं म्हणू. पण बहिणाबाईंना मात्र त्या जात्याच्या, त्या पात्यांच्या आवाजातच काव्य स्फुरताय. म्हणून त्या म्हणतात, घरोट घरोट कसं वाजे घर घर, घरोघरी तर त्याच्या मला ऐकू येते सूर. तर आपल्या काव्य निर्मितीचं श्रेय त्या निसंशयपणे जात्याला देतात. जात्याचा उल्लेख केला म्हणून, जात्या तू ईश्वरा तू तो डोंगरीचा ऋषी, खोलते तुझ्या काशी माझ्या हुरुदाच्या राशी. जात्याचा उल्लेख केला म्हणून एक काळ असा होता, की राम प्रहरी जात्यावरच्या उभ्या एकच सारा महाराष्ट्र जागा होता, असं वर्णन आहे.
आणि महाराष्ट्र जागा होईचाच अवघा महाराष्ट्र, हे खरं आहे. तसंच अजून एक वाक्य आहे, की जात्यावर बसल्या की ओव्या स्फुरतात. हं, पण जात्यावर बसलं की ओव्या स्फुरतात, हे फक्त स्त्री जातीलाच वाक्य लागू पडतं. ओव्या पुरुषांनीही केल्यात हो. ओवी ज्ञानेशाची, ज्ञानेश्वरीची सगळी रचना ही ओवीबद्ध आहे किंवा श्रीमद दासबोध हा पण ओवीबद्ध ग्रंथ आहे. पण जात्यावरती बसून ज्या ओव्या रचल्यात ना, त्या फक्त स्त्रीनीच रचल्यात. लहान वयात लग्न झालेलं आहे. पायलीभर पहाटेची ती उठलेली आहे. पायलीभर धरण दळायचं आहे. सगळं जग काळोखात बुडालेलं आणि म्हणजे सुखनिद्रेत आहे आणि त्या स्थितीमध्ये ते दळण दळताना त्या छोट्या जीवाची पाठ म्हणा, मान म्हणा, सगळं हात अवघडून येत असतील, दुखायला लागत असतील आणि मग तिचं ते दुःख, त्याचा निचरा ती करणार कुणापुढे? तेव्हा जातं हीच तिची सखी आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो ना, जात्यावर बसलं की ओव्या स्फुरतात, हे एकतर स्त्रीलाच लागू पडतंय आणि दुसरं म्हणजे ह्याच्या पाठी एक खूप मोठं खोल दुःख या वाक्याच्या पाठी दडलेलं आहे. त्याचं आता तर जातं संस्कृतीच लोप झाली. पुढच्या पिढीला जातं काय हे माहिती पण नाही पडणार. पण हे जे वाक्य आहे, तर ते त्या निमित्ताने लक्षात ठेवूया. एकदा असं झालं, की ती चूल पेटवतायत त्या कुंकडीनी, पण नुसता धूर-धूर होतोय आणि म्हणजे आग काही अशी बरोबर लागेना. तेव्हा ती कुंकडी बाजूला ठेवून त्या कृतक कोपाने म्हणतायत चूलबाईला आणि त्या आगीला, की "पेट पेट ढुके येल्या." नुसताच दूर-दूर होतोय ना, दूर-दूर होऊन राहिलाय. "पेट पेट ढुके येल्या, किती घेशी माझा जीव, अगं इस्तुवाच्या धन्या, कसं आले तुले हिव, कसे आले तुले हिव, अरे तुला हिवताप भरलाय का? तू का नीटसा पेटत नाहीस रे बाबा?" म्हणजे बघा, बोलणं सुद्धा कसं सगळं जगणंच अहो त्यांचं काव्यमय. मग बोलणं काव्यमय नाही का होणार त्यांचं? निश्चित ते काव्यमयीच असणार. तर अशा या बहिणाबाई, की घरोटं म्हणजे जातं आणि त्यांचं अवलोकन एवढं सूक्ष्म आहे, की त्या म्हणतात तोडल्यानी तुटतं, त्याला नातं म्हणू नये. तोडल्याने तुटतंय जे, त्याला नातं म्हणू नये. ज्याच्यातून येतं पीठ, त्याला जातं म्हणू नये. अरे पीठ येत ते जात नाहीये. मग याला जातं कशाला म्हणायचं? तर जात्यापेक्षा घरोटं आणि घरोटं मोठं पण असतं. तर घरोटं हाच त्यांचा लाडका शब्द. घरोटं म्हणजे जातच, की ज्याच्यामध्ये आपण ज्वारी, तांदूळ जे घालावं आणि दळत राहिलं, की ते चांदण चुरा होऊन त्याचं पीठ बाजूला पडत जातं. तर त्या घरोट्यावरती त्यांचं प्रेम आहे आणि त्या घरोट्यातनंच त्यांना काव्य स्फुरलंय, असं त्या निःसंशय म्हणतात. तर अशा या बहिणाबाई बघा, की त्यांचं काव्याचं वर्णन करताना काव्याची अजून एक व्याख्या अशी आहे, की कंडेन्स्ड अँड डिस्टिल्ड फॉर्म ऑफ लिटरेचर. कंडेन्स मिल्क म्हणतो ना, आटवून केलेलं दूध. म्हणजे खूप सारं शब्दपांडित्य, शब्दबंबाळ न होता कमी शब्दामध्ये पण खूप मोठं अर्थवाही, प्रभावी आणि प्रवाही असं तत्वज्ञान गोष्टी ज्याच्यामध्ये सांगितल्या जातात त्या काव्य. तर बहिणाबाई ही हाडाची कवयित्री आहे. हाडाची कवयित्री म्हणते तेव्हा ना एक छान वाक्य आहे. ते कोणत्याही कलेला लागू पडतं. इथे आता मी काव्याचा विचार करते म्हणून काव्य अशा अर्थाने म्हणते, की पोएट्स आर बॉर्न नॉट मेड. ते काही असे बनवले जात नाही. ते निसर्गदत्त ती प्रतिभाशक्ती घेऊन आलेले असतात. तर ती निसर्गदत्त प्रतिभाशक्ती बहिणाबाईंकडे होती. पण एक निश्चित आहे, की निसर्ग कन्या आहे, शेतकरी वर्गातली आहे, निसर्गात रमणारी आहे. त्यामुळे निसर्गाची आणि माणसाची काय रेशीम गाठ ही जन्मजन्मांतरीची ही खूण त्यांना पटलेली आहे. काया काया शेतामंदी घाम जिरव जिरव, काया काया शेतामंदी घाम जिरव जिरव, तेव्हा उगल उगल कायामधून हिरव. येता पिकाले बहर, शेता शेतात हिरवय, येता पिकाले बहार, शेता शेतात हिरवय, कसं पिकल रे सोन हिरव्या मधून पिवय. अशी धरित्रीची माया, आरे तिले नाही सीमा, अशी धरित्रीची माया, अरे तिले नाही सीमा, दुनियाचे सर्वे पोट तिच्या मधी झाले जमा. शेतामंदी भाऊराया आला पीक गोंजारत,
शेतामंदी भाऊराया आला पीक गोंजारत, हात जोडी सन केला धरित्रीले दंडवत. शेतामंदी भाऊराया खाले वाकला वाकला, शेतामंदी भाऊराया खाले वाकला वाकला, त्यानं आपल्या कपाई टिया माती चालावला. आकाशातनं जो पाऊस पडतो, तर आता हा वर्षा ऋतू चालू झालेला आहे. तर आपल्याला ती बरोबर कल्पना येईल त्यामुळे. तर त्या म्हणतात, "देवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यातील आसू, तू करुणाकर आहेस." आणि त्या शेतकरी असल्याने त्या अधिक चांगलं वर्णन करू शकतात, की शेतकऱ्याला जर पाऊस वेळेवर नाही पडला, तर त्याच्या दुःखाला पारावार उरत नाही. म्हणून त्या म्हणतात, की "देवा पाऊस पाऊस हा जो पाऊस पडतोय ना, तुझ्या डोळ्यातील आसू, हे तुझ्या डोळ्यातले अश्रू आहेत. अरे हे करुणा करा." शेतकऱ्यांची ती परिस्थिती बघून तुला पाझर फुटतो आणि म्हणून तू पर्जन्य रूपाने बरसतोस. पुढे एका काव्यामध्ये बहिणाबाई म्हणतात, की जमिनीवरची ही वय गेली उडत उडत, अरे उडता उडता झाली निही आभायात, झाली निही आभायात. म्हणजे धरेचं आणि आकाशाचं हृदयंगम मिलन चितारताना त्या म्हणतात, आकाशाची जमिनीवरची धरित्रीवरची ही वय गेली उडत उडत, ही हिरवळ उडत उडत वर गेले, उडता उडता झाली निही आभायात. आणि तीच निळी बनून तो निलिमा आभाळभर पसरून राहिलेला आहे. तर पुढे एका काव्यामध्ये ते म्हणतात त्या, की धरित्रीच्या कुशीमध्ये निझलं बी बियाणं, वर पसरली माती जशी शाल पांघरली. भिय टरारे भुईत सर्वे कोंब आले वर, गवरल शेत जसे अंगावर तिशारे, जसे अंगावर तिशारे. पुढे काय त्यात म्हणतात, "देवा तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानातून." त्या म्हणतात, "तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानातून, देवा तुझं येणं जाणं, देवा तुझं येणं जाणं वारासांगी कानामध्ये, वारासांगी कानामध्ये." म्हणजे त्या पंचतत्वात, या पंचमहाभूतात सगळीकडे चराचरात निसर्गातल्या प्रत्येक घटकावरती त्या मनापासून प्रेम करणाऱ्या पुढच्या एका दाखल्यात त्या म्हणतात, "तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानातूनी, देवा तुझं येणं जाणं, देवा तुझं येणं जाणं वारासांगी कानामध्ये, वारासांगी कानामध्ये." म्हणजे जो वारा वाहतो काय, सुगंध परिमळ येतो काय, या सगळ्यामध्ये ईशतत्वाच्याच खुणा आहेत. कुठे त्याला वेगळा असा शोधायचा नाही. निसर्गातच ईशतत्व शोधणारी ही निसर्ग कन्या आहे. आणि त्यापुढे एका सुंदर त्याने जे कल्पना चित्र रेखाटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्या म्हणतात, की "ऊन वाऱ्याशी" नीट ऐका हं, एवढा मोठा अर्थ दडलाय. "ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोल्हातून, परकटले दोन पानं, परकटले दोन पानं, टाया वाजविती पानं, दंग देवाच्या भजनी, जशी करती कारोन्या, देवा येऊ दे आपादानी, येऊ दे रे आपादानी." हं? "ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंभातून परकटले दोन पानं." म्हणजे जेव्हा लागवड झालेली आहे आणि आता ते द्विदल धान्य उगवलेलं आहे, तर ते द्विदल असतं ना, तर त्यामुळे ती दोन कोळी पात उभी राहते. आणि परकटले दोन पानं, टाया वाजावी ती पानं. ती वाऱ्याशी खेळताना काय होते, ती पात वाऱ्यावरती डोलते, हलत-डुलत राहते. तेव्हा त्या म्हणतात, की त्या टाळ्या वाजवतायत, झांज वाजवतायत आणि त्या देवाकडे प्रार्थना करतायत. काय प्रार्थना करते ती गवतात म्हणजे धान्याची पात, तर कृषीवर जो शेतकरी आहे, माझा जो मालक, त्याच्या घरी येऊ दे रे आबादानी. त्या स्वतः शेतकरी वर्गातल्या आहेत. शेतकऱ्याचं दुःख, त्याचे कष्ट म्हणा, सगळं त्या जाणून आहेत. म्हणून त्या म्हणतात, की तो प्रार्थना ते धान्य करतायत, की शेतकऱ्याच्या घरी आबादानी येऊन दे. कारण हे त्रिकाल बाधित सत्य आहे, की शेतकरी सुखी तर जग सुखी. ज्याचं आज आपल्याला विस्मरण झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांच्या हाल आणि दुर्दशेला पारावार अनेक कारण आहेत. त्याच्या पाठी पारावार उरलेला नाहीये. पण बहिणाबाई त्या जाणतात. त्यामुळे त्या म्हणतात, की धान्याची रोपं सुद्धा, कोळी रोपं प्रार्थना करतात देवाकडे. तर कितीही सुंदर अशी निसर्गात रमणारी, निसर्गातच ईशतत्व शोधणारी निसर्ग कन्या आहे. आणि अशा या बहिणाबाई, त्यांचा कालखंड 1880 ते 1950. त्या कालखंडात खरं म्हणजे आपली भारतीय स्वातंत्र्य चळवळ एकदम वेग घेतलेला होता. पण कदाचित त्या खेड्यातल्या आहेत म्हणून खेड्याबाहेर त्यांनी जगच पाहिलं नाही.
की बाहेर स्वातंत्र्याचे जे पडघम उमटत होते ते त्यांच्यापर्यंत आले नसतील किंवा त्यांच्या त्या काव्यातनं जर उमटले असतील तर मे बी सोपानदेवाने ते संग्रही ठेवलेले नाहीयेत. म्हणून स्वातंत्र्य चळवळीच्या उल्लेखांचा खूप मोठा दाखला त्यांच्या कवितांमध्ये दिसत नाही. पण त्या सजग होत्या आणि त्या बहुश्रुत होत्या. त्यामुळे एक निश्चित की एकदा सोपानांनी विवेकानंदांचं छान चित्र काढलं. तर विवेकानंद हे देवतुल्य व्यक्तिमत्व आहे हे त्या स्त्रीला निश्चित माहिती होतं. तर त्यांनी ते कौतुकाने आपल्या देवांच्या देवघरात देवासमोर आणून ठेवलं. पण त्या मिश्किल आहेत. त्या म्हणतात, देव बडा खिलाडी देवादी सापा बांधिला. म्हणजे विवेकानंदांना उद्देशून ते म्हणतात की हा देव आहे देव, पण हा देव कसा आहे? देव बडा खिलाडी, की इथे देव मात्र हा खेळकर झालाय आणि देव सापा बांधिला. म्हणजे हा जो देव आहे म्हणजे विवेकानंद च्या रूपात जो देव अवतीर्ण झालाय, तर इथे मात्र आपले सगळे देव असतात ते काही मुकुटधारी आहे, पण हा देव मात्र मुकुटधारी नाहीये तर फेटेधारी आहे. असं विवेकानंदाचं कौतुक त्यांनी एका ह्याच्यात केलंय. पण अन्यथा फार मोठ्या स्वातंत्र्य चळवळींचे दाखले त्यांच्या काव्यामध्ये सापडत नाही. आणि अशी ही निसर्गात रमणारी स्त्री आहे. तिची कष्टांवरती पूर्ण मदार आहे. वर्क इज वर्कशिप. तर त्यामुळे त्या म्हणतात, "ये रे ये रे माझ्या जीवा काम पडलं अफाट, काम करता करता देखा देवाजीचं रूप." म्हणजे ज्याला आपण म्हणू ना, की निष्काम कर्मयोगितेतला. त्यामुळे त्यांनी निश्चित म्हटलं, की गावामधलं जे राम मंदिर आहे आणि विठोबाचं मंदिर, ही 2 मंदिरं म्हणजे त्यांच्या शाळा आहेत आणि ह्या शाळांमध्ये त्यांचं शिक्षण झालंय आणि कीर्तन परंपरेतनं त्या घडलेल्या आहेत. आणि त्यांच्या काव्यात नेहमी बघा, की विरुक्ती म्हणजे पुनरुक्ती होते. जसं "अरे संसार संसार, ये रे माझ्या जीवा." तर हे जे 2 वेळेला येतात, तर इथे मला एक असं सांगावसं वाटतं, त्यांनी द्विरुक्तीचा म्हणजे दोष त्यांच्या काव्याला लागत नाही. उलट त्यांनी गेयता अधिक वाढते आणि जेव्हा आपण 2 वेळेला उच्चार करतो ना, चल आटप लवकर लवकर किंवा ये ना पटपट पटपट अशा अर्थाने जेव्हा म्हणतो ना तेव्हा तो वेग वाढावा किंवा आपल्या काय म्हणू हृदयाला तात्काळ ते भिडावं अशा अर्थाने ती विरुक्ती केली जाते. तर बहिणाबाईंच्या काव्याचा हा दोष नसून उलट त्यांच्या काव्याचं सौंदर्य खुलवणार आहे की 2 वेळेला उच्चार बऱ्याच शब्दांचा होतो. पुढे त्या म्हणतात की सोन्या रुपयाने मढला मारवाड्याचा मानाजी, शेतकऱ्याचा इटोबा पाना फुलामध्ये राजी. नंतर त्यांचं परखड अध्यात्म आहे. त्यामुळे दारावर येणारा जो कुडबुड्या ज्योतिषी तर त्याची संभावना बोलवण करताना त्या स्पष्ट शब्दात म्हणतात, "नको नको रे ज्योतिषा माझा हात नको पाहू, माझं दैव माले कले, माझ्या दारी नको येऊ, बाप्पा मारू नको थापा, असो खऱ्यावा खोट्या." अरे तू जे काय सांगणार ते 50-50 कदाचित ते बरोबर ठरेल किंवा बरोबर नाही ठरणार. पण माझ्या स्वकष्टांवरती पूर्ण भिस्त असल्यामुळे तू मला काही सांगू नकोस. अशा प्रकारे त्या दारा पुढे आलेल्या म्हणजे कुडबुड्या ज्योतिषाची त्या संभावना करायलाही मागे पुढे पाहत नाही. आणि इथून पुढे तर ते जे नवग्रह आहेत तर त्यांना पण त्या म्हणतात, की जे आपली कर्मगती किंवा दशा निश्चित करणारे नवग्रह आहेत, तर ते पण ह्या अखंड फिरण्यातनं त्यांची तरी कुठे सुटका झाली. त्यावरनं त्या म्हणतात, "अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, नशीब अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, नशिबाचे 9 गिरे नशिबाचे 9 गिरे ते बी फिरत राहिले, ते बी फिरत राहिले." अरे त्यांची ज्यातनं ह्या कर्मगतीतनं सुटका नाही, ज्याला फेरे अखंड घ्यावे लागतात सूर्यमालेमध्ये, तर ते आपली काय कर्मदशा रेखाटणार. आणि म्हणून त्या म्हणतात काय, एवढा मोठा सकारात्मकतेचा संदेश त्यांच्या काव्यामध्ये दडलाय बघा. म्हणतात, "जग जग माझ्या जीवा असं जगन मोलाचं, उंच गगन सारखं धरित्रीच्या मोलाचं, धरित्रीच्या मोलाचं." आणि त्या म्हणतात, की "सदा लोकांच्या कारणी चंदना परी जो घिसला घिसला, अरे स्वतःमध्ये त्याले देव दिसला दिसला." जो लोकांच्यासाठी झिजतो ना त्याच्यात खरं देवत्व आहे आणि तोच खरा देव आहे. म्हणजे देवत्वाचे देव्हारे त्यांनी माजवले नाहीत, पण आणि त्या अंधश्रद्धाळूही नाहीयेत, पण त्या सश्रद्ध अंतःकरणाच्या आहेत, हे निश्चित आहे. आणि इतक्या परखड आहेत, त्या म्हणतात,
अरे पांडुरंगा तुझी भक्ती कशी करू सांग, तुझ्या भक्ती आडे येतं सावकाराचं सोंग. शेतकऱ्याला वरचेवर अज्ञानामुळे किंवा निसर्ग विपरीत होतो म्हणून सावकाराकडे जावं लागतं आणि त्या कर्जबाजारी तो होतो आणि त्या जाळ्यात तो फसत जातो. म्हणून मग तो देवाकडे जाऊ शकत नाही, वारीला जाऊ शकत नाही, कारण तुझ्या रूपाआड येतं सावकाराचं सोंग. तो सावकार मला म्हणजे शेतकऱ्याला संपवून टाकतो. भेदक वास्तव आहे ना, त्या स्वानुभवावर त्या ते जगल्यात म्हणून त्या ते काव्यामध्ये चितारू शकल्या. जाय आता पंढरीले परशुराम बेलदारा, मातीमधी टाकी पाणी किती खुदशी रे गारा. इटा पाडल्या पाडल्या पजाब बिगेला भरी, तुझ्या इटाच्या रे भट्ट्या किती लावशीन तरी. अरे सर्व्या जगामधी तूने कधी ना देखली, अशी देख एक ईट विठ्ठलाच्या पायाखाली. भट्टीतल्या इटांवरी तुझ्या संसाराचा रंग, तठी एक इटेवरी देख उभा पांडुरंग. आता तरी जाय बापा एकदाच पंढरपुरा, मुखी पांडुरंग हरी कर नामाच्या गजरा. आणि अशा या बहिणाबाई म्हणतात, बिना कपाशीने त्यांचं किती सुंदर अध्यात्माची व्याख्या आहे बघा. त्या म्हणतात, बिना कपाशी न उले त्याला बोंड म्हणू नये, हरी नामाई न बोले त्याला तोंड म्हणू नये, नाही ऐके देवाचं नाव त्याला कान म्हणू नये, नाही देवाचं दर्शन त्याला डोळ्या म्हणू नये, दानासाठी आखडला त्याला हात म्हणू नये, धावा ऐकून आडला त्याला पाय म्हणू नये, केली स्वतःची भरती त्याला पोट म्हणू नये. एवढं म्हणजे काय म्हणू विचार प्रवर्तक त्यांची गुंफण त्यांच्या काव्यामध्ये झालेली आहे. आणि उत्स्फूर्तता आणि त्यांची काय म्हणू चिंतनशील जी बैठक आहे, तर त्या निमित्ताने एकदा त्या काहीतरी निवडत होत्या दारात आणि एका चोराला पोलीस पकडून नेत होते. दोरखंड दोराने हात बांधलेले आणि त्या चोराला पोलीस घेऊन जात होते. ते बघितलं मात्र तत्क्षणी त्याने एक 4 ओळी ज्या म्हटल्या, तेवढं मोठं तत्व, बीज त्याच्यात या ओळींमध्ये आहे बघा. त्या म्हणतात, ऐका हं, काय म्हणू चित्त एकाग्र करून ऐका. म्हणतात, जेव्हा इमान सचोटी पापामध्ये बुडाल्या, तेव्हा याच मानसाने किल्ल्या लोखंडी घडल्या. किल्ल्या राहिल्या ठिकाणी जेव्हा तिजोऱ्या फुटल्या, तेव्हा याच मानसाने बेड्या लोखंडी घडल्या, बेड्या लोखंडी घडल्या. जोपर्यंत इमान सचोटी होती तोपर्यंत दाराला कुलप लावावी लागत होती आणि दाराची कुलप पण जेव्हा फुटायची वेळ आली म्हणजे चोऱ्या वाढायला लागल्या आणि ती मध्ये समाजात वाढली, तेव्हा मग बेड्या तुरुंग निर्माण झाले. तर अशी ही चिंतनशील कवयित्री आहे आणि त्याच वेळेला त्या हळव्या भाऊक नाजूक विचार पण करतात. आणि म्हणून त्या दारा जळगाव तर केळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर त्या केळ्याच्या लोंगराने घडाने म्हणजे जी केळ वाकली आहे तर त्याला ती लेकुरवाळी रंभा, काय उदात्त कल्पना शक्ती राबवली बघा त्यांनी, लेकुरवाळी रंभा म्हणतात. तर अशा ह्या बहिणाबाई जेव्हा समाजामध्ये सगळी अनिष्टता बघतात तर त्याच्यावरती त्या भाष्य करताना म्हणतात, म्हणजे मानसा मानसा मतलबीर मानसा, तुले पार तुझी हाका केलं रे आशा. मानसा मानसा तुझी नियत बेकार, अरे तुझ्याहून बरं कुठ्यातील जनावर. मानसा मानसा कधी वशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा कानूस. असा तू म्हणजे मानसा मानसा कधी वशील माणूस, तुझ्याहून बरं गोठ्यातील जनावर. म्हणजे किती तू हीन खालच्या पातळीवर जात चाललेला आहे. त्याच्याबद्दल आजूबाजूला समाजात बघताना त्यांनी हे जी चित्र सगळी बघितली तर त्यावरनं त्याचे स्वतःला म्हणा आपल्यालाही त्यानिमित्ताने आपल्याला सांगतायत तर तो केवढा मोठा बोध आहे. आणि एकीकडे त्यांनी बोरी बाबळीच्या अंगावर काटे आले तर त्याचं काव्यात वर्णन करताना त्या म्हणतात की माणसाचं हे पशुवत माणुसकी शून्य धोरण बघून बोरी बाबळी शहारल्या आणि त्याच्या अंगावर काटे आले. केवढी मोठी कल्पनेची जे. नंतर एका याच्यात म्हणतात, अरे माणसा म्हणजे कडू कारलं तुला नावडतं, मग कडू बोलणं कसं रुचतं.
तुला कडू कारलं खायला आवडत नाही. मग कडू बोलणं ते तुला कसं रुचतं आणि ते कसं तू आवडीने बोलत असतो. तर आजूबाजूचं हे सूक्ष्म अवलोकन करून त्या काव्यामधनं ते सगळं आपल्याला सांगतं झालेलं आहे. किती चपखल बघा ते बरंचसं सारं आपल्यालाच ते लागू पडतंय की काय असं वाटायला लागतं. पण हेच त्यामुळे आपण अंतर्मुख होऊया. त्यांच्या काव्याचा आस्वाद घेताना आणि आपल्यात सुधारणा करण्याचा किंवा आपल्यात सकारात्मकता अखंड नंदादीपासारखी जागवण्याचा प्रयत्न करत राहूया. तर अशा या बहिणाबाई म्हणतात अहंकाराचं अहंकाराचं निर्मूलन किंवा अहंकारावर भाष्य करताना म्हणतात की अं, मी कोण मी कोण मीपणाची मरी माय अरे देख हिची तरा स्वतः स्वतःलाच खाय किंवा मी कोण मी कोण मीपणाची मरी माय म्हणजे पूर्वी गावात जो मरी आईचा फेरा यायचा ना आणि घरटी खूप लोकां त्या म्हणजे आता हे कोरोनाचं महामारीच म्हणतो तर तसा महामारीचा फेरा खूप लोक मरून जायची त्याच्यात तर तसं आहे की हा मी कोण मी कोणाची मरी माय देखीची तोरा स्वतः स्वतःलाच खाय तो अहंकार म्हणजे आपलाच आपल्याला संपवणारे अरे पण हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून सर्व्या दुनियेचा राजा म्हणे मी कोण अरे याच्या मी पण आले मसनात सिंहासन अरे मी कोण म्हणून तू बोंबलतोय आणि अहंकार हुशारक्या मारतोय तुला शेवटी मसणवटीत जाऊन पडायचंय रे एवढं विदारक आणि सुंदर भाष्य केलंय पुढे त्या म्हणतात की वाऱ्याचं वाहदन ऐका हं वाऱ्याचं वाहदन आलं रे कुठं त्याच्यात झोकेसनी चुकू नको रे वाट वाऱ्याचं वादन म्हणजे लोभाचे मोहाचे क्षण ते घोंगावत येत आहेत तुझ्या दिशेने पण त्याच्यात आडवा नको येऊ झोक खाली झोक आणि ते वाऱ्याचं वावटळ ती पुढे मोहाचे क्षण ते पुढे निघून जाऊ दे जर त्याच्यात पुढे म्हणजे तू अंगावरती ते घेतलेस म्हणजे मोहाचा उपभोग घ्यायचा विचार केला तर मात्र तू फसशील एवढी मोठी तत्वव्यक्ती स्त्री आहे म्हणजे आपण म्हणू शकू का याने शाळेचं तोंड पाहिलं नाही किंवा यांच्यावरती साहित्याचा बसा वारसा त्यांच्यापाशी नव्हता निसर्गदत्त ह्या प्रतिभाशक्ती घेऊन आल्या आहेत हेच निश्चित तर अशा या बहिणाबाई जेव्हा त्यांचं तत्वज्ञान सांगायला लागतात तर तेव्हा मात्र वाटतं की अरे ही आपली काउन्सिलर किंवा कोणीतरी आपली आई किंवा ताईची वडीलधारी भूमिका घेऊन आपल्याला समजावतायत की जेव्हा त्यांचं ते अजरामर काव्य अरे संसार म्हणजे बघा जेव्हा कवितेचं गाणं होतं इथे आता उत्तरा केळकर ताईंचा उल्लेख करायला पाहिजे की कवितेचं गाणं होतं आणि ते चालही छान बांधली गेलेली असेल चांगलं गायलं गेलं की कसं घराघरात मनात हृदयात जाऊन ते पोचतं म्हणजे गाण्यातनं त्या काव्याचा कवितेचा आत्मा हा अनेक पटीने छान उलगडला जातो आणि सहजी मुखोद्गत होतो आणि चिरकाल ते आपल्या लक्षात राहतं तर त्यातलंच एक हे मला वाटतं मानिनी सिनेमातलं आहे आणि ज्या काळी तो सिनेमा आला तर फाळके अवॉर्ड म्हणजे सर्वोत्कृष्ट गाण्याचं पारितोषिक या गाण्याने तेव्हा ते घेतलेलं आहे की अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार खोटा कधी म्हणू नये राहुळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये अरे संसार नाही रडणं कुडणं येड्या गयातला हार म्हणू नको रे लोढणं अरे लाख मोलाचा प्राण म्हणजे हे सगळे अवयव आणि जीव देवाने तुला दिलाय त्याला रडत राहूपणे सामोरं जाऊ नकोस लोढणं म्हणू नकोस हा लाख मोलाचा हार परमेश्वराने शरीर रूपी हा हार तुला दिलेला आहे केवढा मोठा छान सुंदर उपदेश बहिणाबाई आपल्याला करतात पुढे त्या जेव्हा तत्वज्ञानाच्या भूमिकेत शिरतात तेव्हा त्या म्हणतात आलासाच गेलासाच जीवा तुझं रे तंतर आज जगन मरण एका श्वासाचं अंतर आज आपण बघतो या महामारीमध्ये आणि खरंच या त्यांच्या म्हणजे वाक्याची सार्थकता पटते की आलासाच गेलासाच जीवा तुझं रे तंतर अरे जगन मरण एका श्वासाचं अंतर किंवा नाही सरळ जीवा तुझं येणं जाणं जसा घडालं मुक्काम त्याला म्हणती रे जीवन नाही सरळ जीवा तुझं येणं जाणं म्हणजे पार त्या शंकराचार्यांच्या पठडीत जाऊन बसतायत की पुनरपी जननम पुनरपी मरणम कडे त्या शिरल्यात त्या याच्यात शिरल्यात पुढे एका काव्यामध्ये म्हणतात जीव देवाने धाडला जन्म मने आला जसं आलं बोलावं मौत मने गेला आज आलास काय उद्या चाललास काय काहीतरी सत्कर्म कर हे ते सांगतायत
पुढे त्या आपल्याला काय म्हणू उपदेशकाच्या भूमिकेत आहेत, तेव्हा त्या म्हणतात, की "सोसता सोसवेना संसाराचा भार, त्यांनी मायबाप होऊ नये." पुढच्या पिढीसाठी बघा, खूप विचार करून या लग्नाच्या बेडी तडका, की सोसता सोसवेना संसाराचा ताप, त्यानं मायबाप होऊ नये. आणि संसारासाठी म्हणजे आपल्याला कळ सोसावी लागते. दूध तापल्या बिगर कुठे जमते का साये? दूध तापेल तेव्हा ती साय धरणार ना. तेव्हा संसार यशस्वी करायचा म्हणजे त्याच्यासाठी बरीच वर्ष अहोरात्र खस्ता खायला हवेत. तेव्हा मग तो संसार चांगला झाला आणि फलद्रूप झाला, असं आपण म्हणू शकतो ना. आणि मग त्या म्हणतात उपदेश करताना, की "हास, हास म्हणजे रडू नको माझ्या जीवा." त्या म्हणतात, "रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव." हे जर आपण वाक्य म्हणजे मी माझ्या स्वानुभवावरनं सांगते हां, की ह्या जर ओळी आपण पाठ केल्या ना, आपसुकच होतात. आणि कारण काव्यात गोडवा आहे, साधेपणा आहे, असे क्लिष्ट बोजड शब्दपेरणी नाहीये. तर ना, जेव्हा अशी खरंच कठीण परिस्थिती येते, थकतो, डोळ्यातनं अश्रू येतात ना, पण ते अश्रू आपले आपण थोपवले जातात. या ओळी फक्त म्हणायच्या. "रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव." किती रडत राहू पण अरे थांब आता, थोडा तरी हसायला शिक. आणि म्हणून त्या म्हणतात, ऐक ऐक माझ्या जीवा, पीडा येलाच कन्हन, दे रे गांजल्याले हात, त्याचं ऐक रे मनन. हास हास माझ्या जीवा, असा संसारात हास, इडा पीडा संकटांच्या तोंडावरे काय फास. जग जग माझ्या जीवा, असं जगन तोलाच, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाच. आणि एवढा एक सुंदर उपदेश बघा लाख मुलं त्या करतात. त्या म्हणतात, "माझं म्हणजे माझं सुख हंड्या झुंबरी टांगलं, माझं दुःख तय घरात कोंडलं." जे आपल्याला आई-आजीने सांगितलं, मान सांगावा जनात, अपमान ठेवावा मनात. त्यावरनं, की माझं सुख हंड्या झुंबरी टांगलं. सांगा ते लोकांना, पण माझं दुःख तय घरात कोंडलं. कुठेही वाच्यता करू नका. केली तर फक्त एक परमात्म्याला आपलं दुःख ऐकवा. आणि कोणाजवळ वाच्यता करू नका. तुमचं हसच होईल. केवढं मोठं तत्वज्ञानाचं भांडार त्यांच्या काव्यामध्ये आहे. अशी ही बहिणाबाई, त्यांचं अजरामर काव्य म्हणजे खोपा. म्हणजे हा सुगरणीचा जो खोपा आहे ना, बाया पक्षाचं घरटं, त्याचा तो खोपा. तर त्याच्यामध्ये मातृहृदय ओतलेलं आहे, निसर्ग काव्य आहे आणि तत्वज्ञान त्रिवेणी साधले. म्हणतात त्याला सुंदर चालही बांधली गेलेली आहे. म्हणतात, "खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा ग चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडला चांगला. पिलं निजली खोप्यात, जसा झुलता मनोरा, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला." आणि शेवटी त्या म्हणतात, "पाखराची कारागिरी." हे तत्वज्ञान हं, तत्वज्ञानाचं गंधबोट लावायला ते विसरत नाहीयेत या निसर्ग काव्यात आणि मातृहृदयाने भरलेल्या काव्यामध्ये. शेवटी तत्वज्ञान सांगताना त्या म्हणतात, "पाखराची कारागिरी जर देख रे मानसा, तिची इलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिलं र देवानं, दोन हात दहा बोट, दोन हात दहा बोट." म्हणजे तू किती कर्तृत्व गाजवायला पाहिजे बघ त्या छोट्या पाखराकडे आणि त्याच्या त्या सुंदर घरट्याकडे. अशा या बहिणाबाई जेव्हा मनावर भाष्य करायला येतात म्हणजे लागतात, तेव्हा तर त्या थेट मला असं वाटतं, की समर्थ रामदास स्वामी किंवा तुकाराम महाराजांच्या पंक्तीत जाऊन बसतात. कारण रामदास स्वामी जेव्हा म्हणतात, "अचपळ मन माझे नावरे आवरिता, चपळपण मनाचे मोडिता मोडवेना." किंवा तुकाराम महाराजांनी केवढं मनावर भाष्य केलंय. तुका म्हणे, मना पाहिजे अंकुश, नित्य नवा देश जागृतीचा." तुका म्हणे, "होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपुनाची." तुका म्हणे, "सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता." तर त्या रामदास तुकारामांच्या पंक्तीत जाऊन बसणारी, त्यांची मनावर भाष्य करणारी जी अजरामर कविता आहे, ती अशी. सगळ्यांना ती मुखोद्गत आहे, कारण आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातनं ह्या कविता होत्या, येऊन गेलेल्या आहेत आणि त्या आपण मरेपर्यंत विसरणार नाही. एवढ्या सोप्या आहेत, छान आहेत, अर्थवाही आहेत आणि प्रभावी, प्रवाही आहेत. "मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या लाटा."
मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण गुंडाळलं गुंडाळलं जसा वारा वादन मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मत आता फक्त भुईवर गेलं गेलं आभायत आणि मन एवढ एवढ जसा खाकसाचा खसखशीचा दाणा मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाणा मन केवढ केवढ आभायात ती मावना देवा असं कसं मन असं कसं देवा असं कसं मन असं नाही दोन्ही येत असा कसा रे तू योगी योगी काय तुझी करामत देवा असं कसं मन असं कसं रे घडलं कुठे जागेपणी तुले असा सपान पडलं काय मी म्हणते ना तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींच्या पंक्तीत या मनावरती भाष्य करताना बहिणाबाई जाऊन बसून इथे त्या संत म्हणजे संत कवयित्री पण या बिरुदास त्या पात्र ठरू शकतात अशा या बहिणाबाई जेव्हा माहेरावरती येतात तेव्हा तर त्यांच्या काव्याला म्हणजे काय म्हणू विशेष म्हणजे त्यांची लेखणी बरसायला लागते तर जेव्हा माहेरावरती येतात तर तेव्हा ते म्हणतात माझ्या माहेराच्या वाटे पायाला आले पोड पाय चालले चालले अशी माहेराची ओढ रस्ता तापीसनी लाल लागे पायाला चटके माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल माले वाटे मखमल कारण ती माहेराच्या वाटेवरनं चालली ना तुडक्या चालीनी तिला दगड लागला काय ठेचकाळणी काय त्याची पर्वा कुठे तिला आईच्या ओढीने माहेरच्या ओढीने ती धावत सुटली आहे आणि त्या ओढीने धावताना एखाद्या दगडाला ती अडखळली ठेचकाळली तरी काय होतं त्या दगडाला पण ज्याला पण पाझर फुटतो आणि तो दगड तिला म्हणतो नीट जाय मायबाई नको करू खटपट तुझ्याच मी माहेरच्या वाटेवरला दगड म्हणजे बघा त्रैराशिक मंडा आपल्याला शाळेत होतं ते की माहेरच्या वाटेवरच्या दगडाला जर एवढा पाझर फुटतोय तर ती जे गोडवे गाते ते माहेर तिचं काय तोडीचं असेल अशा या माहेराच्या वाटेवर जाताना ती आपल्या आईवरती पण त्याच्यात जी कविता करते तेव्हा त्या म्हणतात माय म्हणता म्हणता वट वठा लागी भिडे माहेराच्या निमित्ताने माय म्हणजे आईवरती काव्य करताना त्या म्हणतात माय म्हणता म्हणता वट वठा लागी भिडे ताता म्हणता म्हणता परत घेते माय म्हणता म्हणता वट वठा लागी भिडे आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे ताता म्हणता म्हणता जीव मांडे मांडे दडे काका म्हणता ही कविता परत घेते हा तर त्या माहेरावरती आपल्या माय आईचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा त्या म्हणतात माय म्हणता म्हणता वट वटाला की भिडे आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे ताता म्हणता म्हणता जीव दातामध्ये आडे काका म्हणता म्हणता कशी मांडे मांडे दडे जिजी म्हणता म्हणता झाले जिभेले निवारा सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा पण तो काळ आहे हा हे लक्षात घ्या म्हणजे आता काही सासू म्हणता म्हणता तोंडातून वारा जाणार नाही पण त्या काळात खरंच चित्र असं होतं सासूची दहशत होती पण आजचा काळ मात्र कसा आहे आजची सून काय म्हणेल आज म्हणेल या म्हणजे या आई उद्या म्हणेल जा बाई त्यामुळे तू तुझ्या घरी सुखी मी माझ्या घरी सुखी आजचं चित्र अनेक वेगळं आहे पण बहिणाबाईंच्या कालखंडात खरोखर सासूरवास खूप होता आता सुनवास आहे असं नाही मला म्हणायचं पण त्या काळात सासूरवास होता हे मात्र म्हणजे स्त्रीच्या दुःखाचं ते वर्णन तर निश्चित तो काळ कसा होता पण ह्याच्यामध्ये बघा हा ही कविता मुद्दाम अशासाठी घेतली की बहिणाबाई जरी शिक्षित नव्हत्या तरी व्याकरण त्यांनी मराठी व्याकरण पचवलेलं होतं ही जी कविता आहे ना ती त्यांनी आपल्या जो भाषेचा अभ्यास आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना ओष्ठ दंत्य तालव्य आणि कंठ त थ द ध न प फ ब भ म त थ द ध न याला दंत्य म्हणजे आपली जीभ आहे ती दाताला लागते त थ द ध न प फ ब भ म याला ओठाला लागते ट ठ ड ढ न हे तालव्य झाले आणि य र ल व श हे कंठातनं येणारे उच्चार आहेत तर त्या अनुषंगाने त्यांनी माय आत्या सासू ओठ उघडे पडतायत या अनुषंगाने त्यांनी ती कविता पेटली आहे म्हणजे त्यांचा भाषेचा अभ्यास शाळेत न जाता सुद्धा एवढा उत्तम होता
म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि आता भाषेचं आणि व्याकरणाचा उल्लेख केला आणि आपली मराठी किंवा आपल्या भाषांची जननी संस्कृत भाषा किती श्रेष्ठ आहे म्हणताना मला एका वाक्यात एक वाक्यात एक वाक्य सांगावंसं वाटतं, की दंडी नावाचा एक मोठा संस्कृत नाटककार होऊन गेला. तर त्याच्या नाटकात एक राजपुत्र तो शिकारीला गेला आणि त्याचा ओठ फाटला असा प्रसंग होता. पण त्यानंतर त्या ओठ फाटल्यानंतर त्या राजपुत्राच्या तोंडी जेवढी वाक्य आहेत ना, तर त्याच्यात कुठेही दंडीनी ओष्ठ शब्द टाकलेला नाही. ओष्ठ म्हणजे कुठला? प, फ, ब, भ, म. कारण जर प, फ, ब, भ, म घेणारा एक जरी शब्द त्या राजपुत्राच्या तोंडी असता, तर नक्की प्रेक्षक सुजाणपणे विचारतं, "अहो दंडी माशय त्याचा ओठ फाटला होता ना, मग हा शब्द त्यांनी कसा उच्चारण त्याचं केलं?" त्याचं तात्पर्य आहे, की "माय म्हणता म्हणता वट वटा लागी भिडे आणि आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर पडे." हे सगळं या भाषेच्या व्याकरणावरती बेतलेली ती कविता आहे. असो, तर अशा या बहिणाबाई आईविषयी म्हणताना म्हणतात, "भीमा माय काय म्हणजे त्या म्हणतात, "भीमा माय जशी आंब्याची सावली आम्हाईले केलं गारं, स्वतः उन्हात तावली." सगळ्या आईचं चित्रण, आईपणाचं चित्रण केलं तर हेच होणार, की स्वतः उन्हातच आम्हाईले केलं गारं, स्व तर ते आईचं पणाचं चित्रण असंच होणार, की आम्हाईले केलं गारं, स्वतः उन्हात तावली. आणि म्हणते, "भीमा माय काय घराला पैसली, कर गुरमय रोटे आले, तो बहीणही आली." म्हणजे आई निवांतशी बसली आहे आणि ही ओढीने माहेरी आली आहे आणि मुलीचा जगात फक्त एकाच व्यक्तीवरती हक्क चालू शकतो, ती म्हणजे तिची आई. तर ती आईला अधिकाराने सुनावते, दुसऱ्या कोणाला हो ती अधिकाराने सांगू शकणार. ती अधिकाराने सुनावते, की "भीमा माय, काय घराला बैसली, अहो अशी निवांतशी काय बसलीस? कर गुरमाया रोट्या." गुरमाया रोट्या म्हणजे छान पौष्टिक अशा म्हणजे पुरणपोळीचाच एक वेगळा आविष्कार, पौष्टिक प्रकार तो, कठीण बनवायला. पण ही फर्माईश फक्त आईलाच लेक करू शकणार ना. पण ते "अगं उठ, कर गुरमाया लोट्या." का? तर लेको बहीणही आली. "अगं तुझी लेक आली आहे ना घराला, उठ. अशी काय स्वस्थशी बसली आहेस?" तर असं हे त्यांचं माहेरचं काव्य, माहेरचं वर्णन, आईचं विषयी वर्णिताना सगळ्याच म्हणजे आपण स्त्रिया भावूक होऊन जाऊ. पण याच्यातनं बाहेर पडताना एक त्यांचं अजरामर काव्य, की योगी आणि सासूरवाशीण. तर ती जी सासूरवाशीण आहे, ती शरीराने सासरी आहे, पण मनाने अखंड माहेरी रमली आहे. तर त्यामुळे त्यांच्याकडे जो एक ध्यानधारणा करणारा योगी आहे, त्याला खूप व्यत्यय येतो. तर तो तिला म्हणतो, की माझं माहेर सदा कान तुझ्या वटी, मग माहेराहून आली सासरले कशा पायी?" यायचंच नाहीस ना, मग तुझ्या त्या गोड गोड माहेरीच तिथे रमली असतीस ना. इथे सासरला आलीस खरी शरीराने, पण मनाने अखंड माहेरचे गोडवे गातेस, आलीसच कशाला ग? मग ती योगी आणि सासूरवाशीण, तर सासूरवाशीण एक खमकी. ती त्याला काय उत्तर देते बघा, ते जे उत्तर आहे ना, जे बहिणाबाईंनी दिलंय, ते मोठ्या-मोठ्या विदुषींना पण त्याच्या पाठी जे तत्वज्ञान आहे ते सुचलं नसतं. ती सासूरवाशीण त्या योग्याला म्हणते, "धीरे धीरे ध्यान योग्या, ऐक काय मी सांगते. धीरे धीरे ध्यान योग्या, ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, माय सासरी नांदते." अरे, आईचं जे माहेर ते माझं आजोळ आहे, पण ते कधीही माझं माहेर होणार नाही. आणि माहेर ही एकच अशी जागा आहे, की बाई आपलं सगळ्या सुख-दुःखाचा निचरा तिथे करू शकते. ते तिचं म्हणजे आश्वस्त करणारं शाश्वत असं विश्रांती स्थान आहे. तर ते शाबूत राहावं म्हणून लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. तर अशा या बहिणाबाई हळू-हळू समारोपाकडे येताना, की त्यांची जी 20 स्वतंत्र व्यक्तिचित्रणं म्हटलेत ना, तर त्याच्यामध्ये गावच्या आप्पा महाराजांचं आहे, जयराम बुवांचं आहे. झालंच तर रायरंग म्हणून जो नकला करणारा होता. तर ती म्हणते, "आला आला रायरंग करी लोकांचं रंजन, हसवता हसवता घाली डोळ्यात अंजन. नका म्हणू रे भिकारी जरी तुम्ही नानवटी, करा गुणाची कदर हात घाला कनवटी." म्हणजे तो जो नकला करणारा आहे, लोकांना हसवतोय. हसवता, हसवता आला आला रायरंग करी लोकांचं रंजन, हसवता, हसवता घाली डोळ्यात अंजन. पुढे म्हणते,
नका म्हणू रे भिकारी, जर म्हणजे नका म्हणू रे भिकारी, जरी तुम्ही नानवटी, करा गुणाची कदर, हात घाला कनवटी. तो काही भिकारी नाही, भिकारी समजून त्याच्या पुढे नाणं टाकू नका, त्याच्या गुणांची कदर करा. तो नकला किती उत्तम करतोय बघा, आणि त्या गुणांचं बोल म्हणून त्याला कौतुकाने एखादं नाणं द्या. तो भिकारी समजून त्याला नाणं देऊ नका. तेवढा म्हणजे उत्तम संदेश ते आपल्याला देतात. पुढे ती जी 20 व्यक्तिचित्रणं म्हणते ना, त्यातलं अजरामर एक व्यक्तिचित्रण, छोटी मुक्ताई. मुक्ताईचं पण म्हणजे मुक्ताई नगर मेहूण, तिथे जळगाव बाजूलाच आहे ना. तर त्या म्हणतात, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियानं तिला मानला रे गुरु. देख ज्ञानी यांच्या राजा, देख ज्ञानी यांच्या राजा, आदिमाया प्रसवली, सर्वांनाधीर मुक्ताई, पाना पियुषनी गेली. नंतर पुढे ती म्हणते की उबगले घडे असंगाशी संघ, उबगले ज्ञानदेव, गयवरली मुक्ताई, बोले ताटीचे अभंग. ऐका ताटीचे अभंग, घेती हिरिदाचा ठाव, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग, उभा केला पांडुरंग. नंतर उभा केला पांडुरंग. आणि त्याच्यानंतर गह्यवरले, गह्यवरले ज्ञानदेव, गह्यवरले ज्ञानदेव, डोळे झाले पाणी, डोळे झाले पाणीशन, डोळे झाले पाणीशन, असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताई बहीण. तर स्त्री स्वातंत्र्याची, स्त्री सार्वभौमत्वाची ग्वाही म्हणते ना, ती ह्या काव्यात उमटलीये. ती ज्ञानराजाला म्हणते, अरे तू किती भाग्यवान आहेस की साक्षात आदिमायेचा पाना सर्वप्रथम पिऊन गेलेली जी मुक्ताई आहे ती तुला बहीण म्हणून लागली. म्हणजे आपण काय म्हणू, मुक्ताई तू किती भाग्यवान, प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप ज्ञानदेव तुझा भाऊ आहे. पण इथे त्या उलट म्हणतात की ज्ञानदेवा तू किती भाग्यवान की आदिमाय मुक्ता ही तुझी बहीण म्हणून तुला लागली. तरी छोटी मुक्ताई हे त्यांचं खूप एक व्यक्तिचित्रणांमधलं सर्वोत्कृष्ट एक घडलं गेलेलं काव्य आहे. आणि तसंच त्यांच्या गावामध्ये जो परशुराम बेलदार, तर त्याला त्या म्हणतात की आता जाय पंढरीले परशुराम बेलदारा. अरे तुझं विटा बनवण्याच्या भट्टीत जन्मभर राबलास आणि तू इतक्या उत्तम विटा बनवतोस म्हणून लोक म्हणतात. पण त्या म्हणजे ज्या विटेवर तो पांडुरंग उभा आहे ना, विठ्ठल उभा आहे ना, त्या विटेची सर तुझ्या विटेला नाहीच रे. एकदा तरी जा पंढरपूरला आणि ज्या विटेवर तो परमात्मा उभा आहे ती वीट बघून ये आणि तशी बनवायचा प्रयत्न कर. की आता जाऊ पंढरीने परशुराम बेलदारा. तेही त्यांची व्यक्तिचित्रण आणि प्रसंगोपात त्या झरझर इतकं सारं चित्रण करत गेल्यात. म्हणतात, दसऱ्यापासून दिवाळी विशी देणी, मज माहेरी कधी नेशील भाऊराया. मुलं पुसताती मामा कधी ग येणार, काय उत्तर देईल बहीण तुझी. माझ्या दारावरनं रंगीत गाड्या नेल्या, भावानं बहिणी नेल्या दिवाळीला. दसऱ्यापासून दिवाळी विशी देणी. आणि चैत्री पाडव्यावरती त्यांनी जे वर्णन केलंय ते की ते प्रत्येकाने तो संदेश आचरणात आणायला हवा. की त्या म्हणतात, चैत्री पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं देणं सोडा मनातील आडी. गेलं साल गेली आडी, आज पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा वाणी, लोभ वाढवा वाढवा, लोभ वाढवा वाढवा. आणि जो अक्षय तृतीया, आखितीचा सण त्याला म्हणतात, तो जळगावमध्ये खूप मोठा असतो. तर आखितीच्या सणावरचं वर्णन आहे. नंतर पोळा, जो बैल पोळा करतो ना, तर त्या म्हणतात बैल पोळ्याचा सण, बैला आज तुझा सण शेतकऱ्या तुझं ऋण. तर त्या बैल पोळ्याचा म्हणजे सणांवरती पण त्यांनी खूप सारं असं काव्य केलेलं आहे. आणि अशा या बहिणाबाई त्या म्हणतात की तत्वज्ञानाचं म्हणून, स्वतः झाला रे अरसा असा मनाचा जो साप, तठी कोणतरे पाप त्याला 100 गुणे माफ. की स्वतः झाला रे आरसा, जो असा मनाचा जो साप, की आपण अपराध करणं, गुन्हे करणं हे ठीक आहे, चूक होऊ शकते. पण आरसा होऊन आपण आपल्या चूक दुरुस्त केल्या तर मग आपल्याला परमेश्वर निश्चित माफ करणार. असं एक आश्वस्त करणारं पण वर्णन त्यांच्या काव्यात येतं. आणि बोलता चालता त्यांच्या काव्यातनं कितीतरी म्हणी वजा वाक्य आपल्याला छान अशी ऐकायला मिळतात. की उदाहरण स्वरूप सांगायचं झालं तर, ज्याच्या हाताला घडते त्याला देव भेटे. नंतर हातामध्ये घड्याळ, घड्याळ हातामध्ये घड्याळ, फुकट गेला या. शिंदोळाले आले राग, माले मना फण्या राग. शिंदोळाले म्हणजे गांडुळाला, राग आला आणि तो म्हणतोय माले मना फण्या राग. ज्याच्यामध्ये नाही भाव त्याला भक्ती म्हणू नये, ज्याच्यामध्ये नाही चेव त्याला शक्ती म्हणू नये.
आणि दगडाचा केला देव शेंदुराच्या जीवावर. केवढं मोठं भाष्य केलंय बघा, दगडाचा केला देव शेंदुराच्या जीवावर. तर अशा प्रकारे त्यांच्या काव्याचे पदर उलगडताना कित्येक परीने आपण वेगवेगळ्या ह्याच्यात जरी सांगत गेलो तरी ते सगळं वर्णन म्हणजे न संपणार आहे. तर अशा प्रकारे समारोपाला आहेत की मराठी शारदेच्या दरबारात अनेक कलावंतांनी हजेरी लावलेली आहे. तर त्यातली ही एक थोर कवयित्री आहे. अनेक काळ ती उपेक्षित होती, कारण शिष्टांच्या जगात स्थान नव्हतं आणि ग्रामीण खेडूतांच्या ह्याच्यात त्यांचं हे नगण्य होतं काव्य. पण योगायोगाने म्हणजे भक्ती बर्वे इनामदार म्हटलं ना, आणि उत्तरा केळकर, आचार्य अत्रे या सगळ्यांमुळे बहिणाबाई आता घराघरात जाऊन पोचलेल्या आहेत. तर विचार प्रवृत्त करणारं, अंतर्मुख करणारं, विचारांना उद्युक्त करणारं असं त्यांचं काव्य आहे. त्या स्वतः त्या काव्य जगल्या आणि कविता होऊन आपल्यासमोर अजरामर होऊन राहिलेल्या आहेत. तर अशा ह्या थोर जळगावच्या कवयित्रीला गेल्या शतकातल्या मनोभावे प्रणिपात करून की ह्या कोरोनाच्या महामारीत निभाव लागण्यासाठी त्यांचं काव्य आपल्याला नंदादीपासारखं आश्वस्त आहे. जसं वादळात जहाज भरकटतं तेव्हा त्या दीपस्तंभ हा त्याच्यासाठी दीपस्तंभाच्या शोधात असतो. तर मला असं खात्रीने वाटतं की बहिणाबाईचं काव्य या भरकटलेल्या आपल्या भीतीदायक अशा सगळ्या या वातावरणामध्ये त्या दीपस्तंभासारखं आपल्याला प्रचंड मार्गदर्शक ठरू शकेल. तर या वक्तव्यासहित दीपालीताईंचे खूप आभार मानते की मला छान आणि विषयही इतका उत्तम मिळाला. बहिणाबाई मला सादर करता आली. तर मला वाटतं बोलता बोलता मी बहिणाबाईच झाली की काय असं क्षणभर मला एक अनुभूती आल्यासारखं वाटतंय. पण इथेच या भावनेसहितच मी आपली रजा घेते. नमस्ते. जय मराठी, जय महाराष्ट्र.